अकोला शहरातून रेल्वे स्टेशन भागातून घराच्या दुसऱ्या मजल्यावरून गच्चीवरून समजा टेरेसवरून बोलत आहोत. आज 47.6 पर्यंत तापमान डिग्री सेल्सिअसमध्ये राहिलं. ही आता रात्रीची वेळ आहे. मी आज 9:30-10 वाजले असतील तरी उष्णतेच्या गरम तापट तीव्र उष्णता जाणवत आहे. रात्रीची वेळ आहे. टेरेसवर आम्ही कूलर लावूनसुद्धा झोप घेण्याची व्यवस्था केलेली आहे. कूलर तुम्हाला दाखवतो. हे कूलर आता अंधारात काही तुम्हाला दिसणार नाही. हे कूलर आहे. छोटेसे आहे पण छान आहे. रात्रभर आम्हाला या उष्णता तापमानामुळे लवकर झोप येत नाही. गरम हवा लागते. कूलरची हवासुद्धा काम करत नाही आहे. हे पाहून घ्या. चांदमामा तुम्हाला दाखवला रात्रीचा कसा गोल दिसतोय आणि त्याच्याकडे पाहिलं तर अर्धी कोर दिसते. आता अशा बातम्या आलेल्या आहेत की बेंगलोरला पाऊस झाला. पुण्याला या 2-3 दिवस अगोदर पाऊस झाला. बेंगलोरला आता 2 दिवस अगोदर पाऊस झाला. नागपूरला सुद्धा पोहोचला, पण अकोला शहरात पाण्याची अजून येण्याची शक्यता दिसत नाही आहे. रोज ढगाळ वातावरण, दिवसभर बादल असतात, काळेशार ढग तयार असतात, पण पाणी एकही गारवा निर्माण होण्यासारखा पाऊस पडत नाही आहे. मी सर्व भारतातील नागरिकांना, मित्रमंडळींना, महिला मंडळांना, जे वनप्रेमी आहे त्यांनासुद्धा असे माझे मत व्यक्त करतो की आपल्याला आता या भारत देशामध्ये पाणी टंचाई खूप आहे. तरी याच्यावर काहीतरी मार्ग प्रत्येकाने तयार करावा, म्हणजे काढावा, विचार करावा. आणि वनराई जितकी जास्तीत जास्त होईल ती वनराई शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये जिथे जागा मिळेल तिथे झाडांची रोपे लावण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून जितके हिरवळ रान, हिरवं जागा होईल, झाडे उभे राहतील, जंगलासारखे शहर, ग्रामीण भाग दिसेल. जसं जंगल आहे इथे रहिवासी वसतच नाही आहे, अशी पद्धत जेव्हा भारतात होईल त्यावेळेस आपल्या भारत देशाला पाण्याची कमतरता भासणार नाही. आपण सध्या केरळ, कर्नाटकचा भाग जर पाहिला, त्या भागामध्ये खूपच वनराई आहे, दाट जंगल आहेत, पाण्याची व्यवस्था तिकडे भरपूर आहे, नैसर्गिक तिकडे खूप प्रमाणात पाऊस पडतो. आपल्या महाराष्ट्रातच जर धरले, पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पाण्याची व्यवस्था भरपूर आहे. तिथल्या स्थानिक लोकांनी सुरुवातीपासूनच, स्थानिक नेत्यांनी, स्थानिक मंडळींनी आपापल्या ऐपतीप्रमाणे
पाण्याची व्यवस्था केलेली आहे. महाराष्ट्रातील विदर्भ विभागच हा एक मागासलेला भाग दिसून येते. विदर्भात जे शेतकरी आहेत, शेतीची त्यांना कल्पना आहे, नॉलेज आहे, शेतकरी आहेत, ते सुद्धा वनाचा भाग वाढवण्याचा प्रयत्न कमी करतात. त्यांनीसुद्धा आपल्या शेतामध्ये जितके जास्तीत जास्त धुऱ्याधुऱ्यानी साईडनी आपल्या चारही बाजूला आपल्या शेतीला आवरण जसं आपण करतो, शेतीचे सुरक्षेकरता, पिकाच्या संरक्षणाकरिता कंपाऊंड ज्या पद्धतीने घेतो त्याप्रमाणेच अशा पद्धतीने जर झाडाची लागवड केली तर शेतीला सुरक्षा राहील, आवरण तयार होईल आणि आपल्या तिथे काम करणाऱ्या मजूर लोकांना बसण्या उठण्यासाठी पुन्हा सावलीसुद्धा निर्माण होईल. अशा स्वरूपात प्रत्येकाने जर योग्य निर्णय घेतला तर आपल्या देशामध्ये वनराईसुद्धा वाढेल, हिरवेगार पूर्ण देश दिसेल आणि शासनास मदत होईल आणि निसर्गाचे प्रेम जास्त आपल्या देशावर वाढेल, शेतीवर वाढेल आणि बंधारेसुद्धा जितके वाढवण्यात येतील तितके वाढवण्याचा प्रयत्न करावा. या नदीचे पाणी त्या नदीमध्ये मिळवण्याचा प्रयत्नसुद्धा या शासनाचा सुरू आहे, पण अजून विदर्भामध्ये त्याचा परिणाम कमी दिसतो. तरी शासनाने सुद्धा विदर्भाकडे लक्ष द्यावे, जेणेकरून विदर्भाचा विकास झपाट्याने होईल आणि प्रत्येक शेतकऱ्यांना मदत होईल. अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर आहेत. मी आता सध्या बोलत आहे, पण मला काय सुचवावे वाटते हे लक्षात येत नाही आहे. तरी माझ्या मतानुसार मी आज तापमानाच्या विषयी बोलण्याचा विचार होता, त्या निमित्त इतके 2 शब्द मी आपल्यासमोर मांडू शकलो. तरी माझं काही चुकलं असेल तर मला माफ करावे, चांगलं असेल तर घ्यावे, वाईट असेल तर सोडून द्यावे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी.